सिनेमा का पोराने गुडपणा मी जवानचा लाल कलर न बना खेळला लोका करून पसावी फिरता माझा नवरा म्हणते का नाही हा असं राहते लोका पडले बापरे का दिवरी लावली पाहते की ना पुढे त्याच्या कानून ढोऱ्याच्या वाटावरून पाहणे भोगा पी जायला का तसा मी सोय म्हणून चिंतानी तरी करून आहे बेकाराच्या विना आपली खराब कर नाही येत चिंतानी करावं ठीक आहे काय हरकत नाही माय दोस्त भाई लागतात मला पैसे देणार त्या पुरुषावर नाही या बरं झालं का माय बापाने हिला फुटका म्हणी नाही दिला का भीक लागली तू भाकरे माय बाप अरे माझे भाकरे माय बाप नाही आहे तुम्हाला भीक लागली का जाऊन बसा त्याच्या डाट्यामध्ये आधी तुम्हाला महिनाभर पोचते लग्नात असं काही नाही कपडे इथल्या खेळले नाही असे झाले होते सांगून राहिले म्हणे तर कपडे नाही दिले मुलाने नाका नाचून हसणं करून राहिले तर ठीक आहे काय हरकत नाही समजलो तो नाटक मी का करता तुम्ही जा जा पण तुला कधी तुझ्या माय बाबाच्या घरी जाऊ नाही देणार कोणाच्या पियावाल्या मनाची राणी हा मी तुम्ही काय समजता एका पोराला घेणं जाईन चांगली ठाक्यानं मस्त नवनाथ शिंगार करून चांगली तुमच्या माथ्यावर हा का आणि तुम्ही दोस्तापासून पैसे मागा मागा तुम्ही आपल्या माझी मनाई नाही पण उद्या तर तुमचा दोस्त जर माझ्या घरी आला आणि पैशाचं नाव घेतलं घरातला फडा घेऊन त्याची झावकाडी टाकली हो लक्षात ठेवलं मग लोक म्हणता का माझ्या बायकोने बेइज्जत केली म्हणून झालं काढीन म्हणलं म्हणजे का हल्लीची ना काढी नाही तुझा करी उपाधी बाई आहे काय हरकत नको जा 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 तुले भाव नाही पाहिजे तुले कोणी नाही पाहिजे पण मले पाहिजे अशा काही तोंडाच्या बाहेर आहेत भाऊ माणसाने काही नाही चालत काय हरकत नाही जाऊ द्या तिला अक्कलच तेवढी आहे तिचं डोकंच तेवढं आहे काय करणार आहे समजदार बाई राहिली असती या माणसाच्या हातात काही ना काही पैसे टाकते काय हरकत नाही हो मी जरी माझ्या भावाच्या घरी जात नाही पण तुम्ही चालले तुमच्या बहिणीच्या घरी घेऊन जा 100-200 रुपये माझ्यावर वाचले 500 वाचले जरूर देतील दादा मी तेवढ्यावर समाधान मानलं असतं वारे माय बायको बिचारी खूप दया प्रेम आहे हिच्या मनामध्ये खूप दया प्रेम आहे काय हरकत नाही आता हिचं मन पाहासाठी म्हटलं का 500 रुपये दे 1000 रुपये दे पण दादा मला माहित आहे माय बायको देणार नाही म्हणून मी अगोदरच मी 500 रुपये जमवून ठेवले 500 रुपये अगोदरच मी जमवून ठेवले माझ्या बहिणीच्या अक्षितीसाठी काय हरकत नाही तेवढ्यात आपले गरिबी अक्षित करून टाकेल आणि आपल्या घरी येतो मला वाटते माझी बहीण बिमार असेल पण रात्र दिवस झोपत नसन दादा भाऊ माझ्या घरी केव्हाही रात्रभर मी आठवण करत असन दिवसभर आठवण करत असन दादा मला असं वाटून राहिलं नाही मी गेलो पाहिजे माझ्या बहिणीच्या घरी गेलो पाहिजे बिमारी वेळेस काही सांगता येत नाही मी जर आपल्या आकडपणामध्ये राहीन मी आपल्या जर घमंडामध्ये राहीन करता करता माझी बहीण मी पाहू शकणार नाही काही हो जातो लेखाले आपल्या बहिणीची भेट दे मुक्ता नाही आलीच माझ्या घरी एवढ्या रागाला का माझ्या मा मी गरीब म्हणून माझा राग आला का मला माहित आहे मी तुला 1000 रुपयाची साडी नाही घेऊ शकत 1000 रुपयाची साडी घेऊ शकत नाही तुझ्या पोराला मी 500 रुपयाचा शूट नाही घेऊ शकत दरवर्षी माझ्या घरी येते माझी बायको जास्त महाग घेऊ देत नाही 100-150ची 200ची साडी घेऊन येते मला बी जाऊ देत नाही बाजारात 100-200ची 150ची साडी आणते माझ्या भाषाले उभ्या मुलाचे कपडे आणते माझी बायको बिचारी खुशीनं साडी नेसते आपल्या घरी जाते माझी माय असं कधी म्हणत नाही वहिनी पाहून सारखं वहिनी मला लाडूचा कधी म्हणत नाही कधी कधी मी
मला. आज मला हिंमत आहे, थालीवर पाण्याची जागा आहे. जेव्हा मला राग येईन, जेव्हा मला गमणार नाही, जाईन आपल्या मायच्या घरी, आपल्या बहिणीच्या घरी, थालीवर पाणी उघडीन. 2 दिवस 4 दिवस राहीन आपल्या बहिणीच्या घरी. माझी बायको तुफान आहे, माझी बायको माझा मान सन्मान नाही करत. पण जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी जातो, संपूर्ण दुःख विसरून जातो, संपूर्ण दुःख विसरून जातो. आज माझी माय राहिली असती ना, माझे माय बाप राहिले असते, मी रडलो नसतो माझ्या बहिणीसाठी. पण लहान जीव होती तेव्हापासून ताटावर घेऊन जेवलो. आपल्या बहिणीच्या तोंडात एक घात चालू. माझी बहीण मोठ्या हसत हसत खुशीनं ताटावर बसायची. मी जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत उपाशी राहायची. अरे अरे मुक्ता, माझ्यासाठी काहून उपाशी राहते मा? नाही दादा, मी तुझ्या संग जेवलो तर माझं पोट भरते. तुझं पोट भरते, जेव मा. लाडा लाडाला जेव चारो आपल्या बहिणीला. जेव्हापासून माझं लग्न झालं, माझ्या बहिणीच आपल्या घरी गेली, तेव्हापासून वेळोवेळा आठवण येते माझ्या बहिणीची. चला जातो, परमेश्वरा माझ्या बहिणीला सुखाचं ठेव बाबा. जर कोणती बिमारी आली असेल तरी काही हरकत नाही, माझ्या बहिणीला काही होऊ नको देऊ. येतो मा मुक्ता, येतो. माझी बाई मग घंटाभराच्या बाद पुन्हा वावरात जात. संध्याकाळी याच्या वेळेस वाटते असं वाटते आली का माझी बहीण. घरी येऊन पाहतो माझी बहीण नाही, नाराज होतो. पण बायकोला सांगत नाही. बायकोला सांगायला बसलो, माझी बायको राग करते माझ्या बहिणीचा. दरवाजा लावू नये. होऊ शकते घरामध्ये झोपली असेल, जावाई वावराकडे गेले असतील, काही हरकत नाही. आवाज देतो, बाई मुक्ता, माझे मा भाऊ आलो, उठ मा. दरवाजा उघड. एवढे आवाज देऊन बोलून नाही राहिली. काय आहे चमत्कार. जावाई नमस्कार जी. मी बरं वावराकडे गेली असते, घरीच आहे. जावाई आले पण बहीण नाही आली. नाही तर भावाचा आवाज ऐकता बरोबर धावत नाहीये. काय जावाई बोला. बाई कुठे गेली मुक्ता? बाई कुठे जाणार आहे, घरीच आहे झोपून. काऊन प्रकृती ठीक नाही का? 2-3 महिने झाले एकदम तब्येत तिची बरोबर आहेच नाही. बापा एक सारखी बिमार आहे. मलाच काय असं वाटतंय की मलाच काय समजून नाही राहिलं मी का करू. आणि कशाने तिचं तब्येत बरेचसे दवाखाने केले पण माहित नाही. 2-2, 4-4 दिवस जेवण नाही करत. कधी एकाच वेळ जेवण केलं, पोळी गिळी घेतली, अजून तशीच राहते, झोपून जाते. फक्त मात्र एकच शब्द ते 8 दिवस झाले म्हणते की मला माझ्या भावाच्या घरी नेऊन द्या. मी मोठा परेशान आहो.
मला असं वाटतंय की जरी रस्त्यानं जाता जाता हिचं कमी जास्त झालं तर मी का करीन वेळ. बरोबर बरोबर बरोबर. म्हणून मी ते आणून दिलं नाही. आजच ते माझ्या मागे एवढा हट्ट धरला होता का तुम्ही आज मध्ये काही करा पण मला माझ्या भावाच्या घरी नेऊन द्या. मी म्हणलो मुक्ता आजच्या दिवस थांब. आज औषध वगैरे दिली आहे. औषध घेतला तर ते आराम करत आहे. थांबा तुला बोलवून पाहतो. जवाई तुम्ही दवाई पाणी केल्या, औषध केल्या, पैसे खर्च केल्या का मला खबर देण्याकरता तुमच्याकडे 2 रुपये नव्हते? माझी सगळंच होतं पण वेळेवर हिच्या तब्येतीच्या मला कोठाही जावायला वेळ भेटत नाही. काय गुन्हा केला मी तुमचा? काय वाईट केलं मी तुमच्याशी? का माझी बहीण बिमार झाल्याच्या नंतर या भावाला खबर नाही? नाही जवाई, अशी चूक का केल्या तुम्ही? आणि आज सिरियस तब्येत असल्यावर मी स्वतःहून तुमच्या घरी आल्यावर मला सांगून राहिले का बाईची तब्येत सिरियस आहे? नाही, गलती केल्या तुम्ही. थोडस मला पत्र पाठवत्या, थोडस एखादा टेलिफोन करत्या, मी याच्या 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या नंतर आलो असतो. मला माहित आहे तुम्ही मला खबर का नाही दिली. जेव्हा मी समजतो तुम्हाला वाईट नाही समजणार. तुम्हाला एकच मला समजलं का मी जर माझ्या सोयऱ्याला अगर मी ही खबर दिली कर्जबाजारी होईल ना आपल्या बहिणीला पैसे लावा, तर मी कर्जबाजारी झालो नाही पाहिजे म्हणून मी खबर नाही दिली का? नाही तसंही नाही पण मग ते मला असं वाटत होतं की आज ना उद्या तब्येत दुरुस्त होईल, आम्ही दोघे जाऊ आणि भेट घेऊन येऊ. बा मी कर्जबाजारी झालो नाही पाहिजे हे तुमचे महान विचार आहे दादा. पण मला एवढं सांगा तुम्ही, हा 2 महिन्यापासून माझी बिमार आहे आणि जर माझी बहीण जर मरून गेली मला बहीण मिळेल का? तुम्हाला 10 बायका मिळतील, कुठेही पोरगी मागा, पण याले बहीण मिळेल का? या गरीबाले, या सुदामाले, या गरीबाले नाही मिळणार. जवाई मला एक काम करा, तिला पहिले उठवा माशीन बोलायला लावा. ठीक आहे थांबा. चांगलं केलंस मग, चांगलं केलंस. बाई प्रकृती खराब आहे ना तुझी? नाही आहे. मग तू अशी काऊन करून राहिलीस? अरे वारी माय बहीण, एवढी बिमार असून मी नाही म्हणते, प्रकृती चांगली आहे म्हणते. मुले वडाने समजून राहिली का तू? मला सांग, मी बुद्धू आहो का माझी मा? तू जर चांगली राहिली असती, ठीक राहिली असती तर माझ्या घरी अक्षित लावून नसती आलीस तू. मी वाट पाहून राहिलो, कार्तिक पर्यंत वाट पाहिली आणि नंतर मी समजलो का माझ्या बहिणीची प्रकृती खराब असेल म्हणून आलो ना तुझ्या घरी, आलो तुझ्या घरी. पण माझी इच्छा अशी आहे का जर मला एखादं पत्र पाठवतीस, मला खबर दिली असती, तुझ्या जीवासाठी 1000-5000 मी कुणाचं कर्ज काढलं असतं. मला माहित आहे माझ्या बाई भरपूर पैसे तुला लावू शकते, पण माझा काही हक्क आहे का नाही? माझ्या जमिनीत तो हिस्सा आहे का नाही? मा खरी तो हिस्सा आहे का नाही? तू अर्धा हिशाची मालकी नाहीस, तू पैसे घेऊ शकते आणि या गरीब भावाशी हिस्सा तर घेशील नाही, पण मी 2 पैसे तुला लावायच्या लायकीचा नाही का? 2 पैसे लावू शकत नाही का? तुला मला का नाही खबर दिली? माझी मा घाबरू नको, मी तुला मरू नाही देत, मरू नाही देत. भावाला कधी मला सांग, आला ना भाऊ, आता एक काम करून मा, तू दवाखाना पुष्कळसा केला, माझ्या ओळखीचा एक दवाखाना आहे, चाल त्या दवाखान्यामध्ये जाऊ पहिले, मी तुला भरती करून देतो. मा मला नाही जायचं. खाऊ नाही, मला दवाखान्यात वगैरे नाही जायचं. तू आला ना, मला अक्षित वगैरे लावायची, राखी वगैरे बांधायची. हे माझे मारे, तू जिवंत असली ना मी जिवंत असलो, काही अक्षिता वर्षाच्या वर्षाला लागतील. मा अक्षित कुठं पडणार आहे? पागलासारखी नको बोलू माझे मा. हे बाय, मी तो भाऊ हो का नाही? भाऊ ना, तू माझा ऐकशील नाही, मी त्या घरी कधी येणार लक्षात.
मी काय म्हणून राहिलो? कसं नाही नाही मा नाही, आता अक्षित मी काही लावत नाही. पहिले दवाखान्यात चाल, तुले भरती करतो आणि सुधारल्याच्या 5 मिनिटी मला अक्षित लावतो माझ्या मा. चाल मा चाल नाही. चाल. माझी ते कधी ऐकणार नाही. तिनं जरी एकाच मनात गोष्ट धरली ते पूर्ण झाल्याशिवाय तिची होत नाही. तिने अक्षित लावू द्या, मग वाटल्यास आपण दवाखान्यात नेऊ. बाई, जर तुला अक्षित मले नाही लावली तर भाऊ तुला मरून जाईन का? मरून जाईन का? नाही मरणार ना. अरे बाबा, बहीण भावाचं प्रेम आपलं जिवंत आहे. बहीण भावाचं प्रेम आपलं चांगलं आहे. अरे अक्षित अशी केव्हा बी लावू शकतेस माझे मा, पण चाल मा दवाखान्यात. माझी इच्छा पुरी होऊ दे, 2 पैसे लावू दे त्या दिवसासाठी. चाल मा. तू नाही म्हणून राहिली. अरे अरे, या बाईला आपल्या जीवापेक्षा अक्षित मोठी आहे. हिला असं वाटत असेल का मी बिमार आहे, मी जर मरून गेली तर माझा भाव अक्षित कोण लावून, असं म्हणणं आहे ना. नाही. अरे अरे, जीवापेक्षा जास्त महत्व अक्षितला देऊन राहिली. ते दे, लाव. तुझ्या अक्षित लावायची ताकद आहे का? तू याच्यानं उभं राहिलं होऊन नाही राहिलं, बसणं होऊन नाही राहिलं, तू कशी अक्षित लावशील माझ्या? लावतेच अक्षित. लाव. मग चालशील दवाखान्यात? चालशील ना? लाव मला. राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, हे हट्ट मोठे खराब आहे. आता या बाईनं हट्ट म्हटला, अक्षित लावल्याशिवाय मी दवाखान्यात जाणार नाही, कोणत्या ठिकाणी येणार नाही. काही हरकत नाही, तिचं ऐकल्याशिवाय जमणार नाही दादा. नाही तर ते एखादं येते तर येणार नाही दवाखान्यात, आणि दवाखान्यात नेणं जरुरी आहे. चाल लावू द्या, काही हरकत नाही. तिच्या इच्छापुरी करून देतो आपल्या बहिणीची. हॅलो हॅलो बाई, मा का झाली? बेहोश झाली का? काळजी आता नाही राहिली ते. मा बहिणीने जीव सोडला. ती भावाच्या पायावर होऊ शकते. तिचं मरण आलं, तिनं जीत केली का भावाला अक्षित लावीन तेव्हा जीव सोडली. शेवटचं तिचं हेच लिहिलं असेल संचितामध्ये का शेवटी तो मरण तुझ्या भावाच्या पायावर झाला. अरे मी जर नसता आलो परमेश्वरा बरं झालं असतं. नसता आलो तर असं मरण माझ्या बहीण झालं असतं, माझी बहीण अजून वाचली असती. पण होऊ शकते भावाची आठवण करू करू जिवंत राहिली आणि शेवटी भावाला अक्षित लावून भावाच्या पायावर जीव सोडला. माझे मा का करू? आणले 500 रुपये तुझ्यासाठी, कपड्या लत्त्यासाठी. यात 500 रुपयानं ती बोरवण करतो. लहानशी होतीस, गाणे म्हणू माय पारण्यात झोपून नेहमी गाणे म्हणू तुले हालव. आजही गाणं म्हणीन तुझ्यासाठी, आजही गाणं म्हणीन. तो गाणं नाही विसरलो. मुक्ता, एवढी धोकेबाजी माझ्याबरोबर नाही करायला पाहिजे होती हो माझे मा. नाही पाहिजे होती. मी पाटका माणूस आहो, गरीब माणूस आहो. मीनं तुझ्या कपड्याला त्याची इच्छा पुरी नाही केली. माझ्या घरी मीनं खूप गोडधोड तुले नाही चाललो, काहीच नाही केलं. मीनं गरीब परिस्थिती असल्यामुळं मा हा ना. फक्त आठवण राही मला माझी बहीण करून. मला मी जर मा बहिणीला पाहिलं की मी सर्व विसरून जात होतो माझे मा. आणि एक लहान, जरी माझी बहीण तू लहान आहेस पण तरी एक गरीब माणूस, एक भिकाऱ्यासारखा तुझ्या
दरवाज्यामध्ये हो आणि गोडधोड खात होतो, दरवर्षी खात होतो. आता कोणाच्या घरी जाईल, कोणाच्या घरी जाईल, कोणाच्या घरी थालीभर पाणी भेटेल माझी मा, काय रकम नाही. ठीक आहे, आता ही गाणं म्हणतो, औषध लावली ऐक. तू आत्मा आहे, आत्मा मरत नाही. काय म्हणते तू भाऊ ऐकून. समजून आपला भाऊ